व सर्व पत्रकार बांधव उद्योजक गणेश शेठ खेडे आणि रामदास धना माने आणि कुस्तीला प्रारंभ। आता सगळ्यांनी खाली बसा। या हिंदुस्थानातील एक अव्वल दर्जाची कुस्ती आता लागते। पैलवान रवी कुमार हरियाणा आज टक्कर आहे महाराष्ट्राच्या पैलवान बरोबर। एक बढिया फाइटिंग, एक बढिया मुकाबला, आखरी मुकाबला कुस्तीचं बघा। या भारताचा लाडका पैलवान सिकंदर से एका गरीबाच्या घरातला पैलवान। अनेकांनी ऐकलं वडिलांना दुसऱ्याचं वजवावं लागलं, दुसऱ्याचे बांध जिजवावे लागले, दुसऱ्याचे उमरे जिजवावे लागले, दुसऱ्याचं ओदप पाठीवरती वाहवं लागलं आणि मग पोरगा पैलवान झाला। आज सुद्धा त्या सिकंदर शेखची चित्रकथा, कुस्तीची चित्रकथा त्याच्या बापाच्या पाठीवरती कोरलेली। कधी गेलं तर बघा बापाच्या पाठीवरती अजून फोड आहेत, दुसऱ्याचं वजन वाहिलं आणि मग पोरगा असा पैलवान झाला। भारतातला सगळ्यात मोठा पैलवान सहजासहजी असा होत नाही, आशीर्वाद असावा लागतो। बापांनी कष्ट केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाच्या काड्या केल्या, मग असा घरात एक तयार झाला। उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी। जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कणा वाकला। गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर। रक्ताचं पाणी हाडाच्या काड्या केल्या आणि मग भारतातला सगळ्यात मोठा पैलवान एका हमालाच्या घरात तयार झाला। भारतातला सेलिब्रिटी पैलवान अनेक वर्ष उलटून गेल्याच्या नंतर या महाराष्ट्राच्या भूमीला असं एक पैलवान मिळालेला आहे। आणि संपलेल्या कुस्तीसाठी 11,000 रुपयांचं बक्षीस।